असं आहे की आघाडी नाही आहे हे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे. आमची आघाडीच आहे. आमची पत्रकं ज्या वेळेला उद्यापासून बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल की आम्ही आघाडीतर्फेच निवडणूक लढवतोय. त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही. 2 गट आहेत का? शिवसेनेत 2 गट आहेत. ठाकरे गटात 2 गट आहेत का? अजिबात नाही. एकच गटच नाही. मुळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे. त्याच्यामध्ये गट नाही. तुमच्या पक्षाचा एक अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतोय, बरोबर? राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढवतोय. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देताय. मग पक्षाला दिलेलं आव्हान नव्हे का? तुम्ही त्याची काय भाषाशय वापरावी, त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही. परंतु ही वस्तुस्थिती काय आहे ही समजून सांगणं आमचं काम आहे. मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं. मला हे माहीतच नाही की आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे, हे मला माहीतच नाही. अर्थात ठीक आहे, मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी ह्या घडत असतात. राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते. राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते. त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा उमेदवाराचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही. साहेब, शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे. अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा आदेश जो मातोश्रीवरून येतो तो पाळला जातो किंवा त्यांच्या पाठोपाठ जे पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो. मग अशा वेळेला असं कसं म्हणता येईल की शिवसेनेच्या एका उमेदवाराने फॉर्म भरला तर तुम्हाला माहित नाही आणि महाविकास आघाडीचा तुमच्या संगणमताने रमेश भाईंनी फॉर्म भरला तेवढंच तुम्हाला माहिती? असं आहे. त्याला जोडून एकच प्रश्न, बोला. ज्या उमेदवाराने अर्ज दाखल केला त्याला तुमच्याच पक्षाचा एबी फॉर्म आहे. आणखीन कोणाला काही याच्यावर काही विचारायचं आहे? तुम्हाला पक्षाकडनं साईड कॉर्नर केलं जातंय का? आपल्याला तुमच्या भरलेला अधिकृत एबी फॉर्मवर नगराध्यक्ष पदाला त्याच्या प्रचारात त्याच्या गटातले जे कोण उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात सहभागी होणार काय? आणखीन कोणाचा काय प्रश्न? आपल्याला पक्षाकडून साईड कॉर्नर केलं जातंय का? आणखीन कोणाचा काय प्रश्न? तुम्ही आघाडी म्हटलं, मग आघाडी असताना दुसरा उमेदवार कसा? 2 उमेदवार कशा आघाडी? आणखीन काय प्रश्न? या रणांगणात 28 जागांसाठी 24 उमेदवार हे तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीची वेगळे, बरोबर आहे? अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही म्हणताय आम्ही आमची आघाडी आहे म्हणून. नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार आहेत. तुम्ही प्रचार कसा करणार? असं आहे की तुमचे प्रश्न काय आहेत, प्रश्न काय विचारले जाणार आहेत, तुमचा विचारण्याचा रोग काय आहे. मी देखील बरेच वर्ष राजकारणामध्ये आहे, त्यामुळे ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असून सुद्धा मी तुमच्या समोर आलो आहे. थोडंसं याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल. मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं. चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये, युतीमध्ये, महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही माहीत नव्हतं. काही मला माहीत नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं. याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळूण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेलं आहे. त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही. तुम्हाला आता विस्तारानं सांगतो. परंतु झालं काय, मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हा प्रमुख दत्ता कदम आले, संपर्क प्रमुख रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुळून यावं म्हणून विशेष करून राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते. ते माझ्याकडे आले, मला म्हणले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. कशात लक्ष घालू, कुठल्या विषयात लक्ष घालू, काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहीतच नाही तर मी कशात लक्ष घालू? तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात, मी चिपळूणमध्ये आहे, तुम्ही काय माझ्या कानावर घातलत नाही. तुम्ही रमेश रावांच्याकडे 2-2, 4-4 वेळा जाऊन भेटलात, तिथं तुमची चर्चा मी वर्तमानपत्रामध्ये वाचतोय आणि बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते, आम्ही घेतोय. त्या चर्चेमध्ये मी कुठे नाही. मी लक्ष घालू, काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचारलं. ते पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले हे सगळे लोक. मी त्यांना म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका.
ते वस्तीला राहिले. मी काही कुठेतरी गेलो होतो. पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आले आणि मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही. मी म्हटलं हा तिढा सुटणार कसा? पहिला तुम्ही नगराध्यक्ष पदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा? तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची भूमिका जाहीर करा, मग पुढे जाता येईल. ते म्हणाले नाही 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 नाही, ते नगराध्यक्ष पदाचं राहू दे, आपण जागा वाटपाचं बोलूया. मग रमेश रावांजवळ तुम्ही 4-4 वेळा जाऊन बसलात. त्यावेळेला जागांची विभागणी केलीत का? मागणी केलीत का? मांडणी केलीत का? नाही म्हटले, ती पण आम्ही केलेली नाही. मग कशा करता बसता तुम्ही? कशा करता बसलात? तर एकत्र लढायचं आहे हे आमच्यात लोकांनी मला सांगितलं. आत्ता माझ्यासारख्या माणसाची ही एक गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची संमती दिसते, तयारी दिसते. अडचण कुठं आली तर जागेच्या बाबतीत अडचण आली आहे. मला माहीत होतं की रमेश रावांनी स्वतः अगोदरच जाहीर केलं होतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवणार. हे मी वाचलं होतं. माझं आणि रमेश रावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही. कुठेही त्यांनी मला या बाबतीत भेटलेले नाहीत आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही. एकाच महिन्यात आम्ही 4-4 वेळा भेटलो. आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला भेटलो, आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो, आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो. आता दोघंही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत. त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही. असं नाही आहे की मी विषय काढला. कोणी त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चाललंय, माझं माझ्या पद्धतीनं चाललंय. आणि मग ज्यावेळेला ही मंडळी आली आणि मला म्हणाली याच्यामध्ये लक्ष घाला, दरम्यानच्या काळात भाईसुद्धा रमेशरावसुद्धा 1-2 वेळा येऊन गेले आणि त्यांनीही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडंसं अधिकारवाणीने याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढे जाता येणार नाही. निवडणुका तर जाहीर झाल्या. अगोदर जेव्हा हे चालू त्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या. आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे. आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष. त्यांनाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत. ते म्हटले तुम्हाला लक्ष घालावं लागेल, शेवटी तुम्ही इथे आहात. आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचं आहे, ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडंसं लक्ष घाला. म्हटल्यानंतर लक्ष घालणंही काम माझं आलं. मी त्यांच्यासमोर एक एक उमेदवाराची चर्चा करायला लागलो आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, इथं तुमचा राहील, इथं माझा राहील, इथं तुमचा राहील, इथं माझा राहील. माझा प्रयत्न होता काँग्रेसला सुद्धा बरोबर घ्यायचा. तेही हुसेन दलवाई साहेब वगैरे आले होते माझ्याकडे, त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आल्या होत्या, त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते. मी म्हटलं भांडणं करून काही यातनं काही निष्पन्न होणार नाही, समजून घ्या. तर अशा पद्धतीने चर्चा झाली. जवळजवळ 11-12 ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभे करू नका. त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही. 15 तारखेला मी माझी मुलगीसह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो. सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे येऊन सांगत होते की तुम्ही हे घडवा, हे सगळं जमवून आणा, आपल्याला एकत्र जायचं आहे, त्यांना अशी काय कल्पना आली, त्यांना काय असं कोणी सांगितलं, त्यांना काय कुठून काय त्यांना बरं काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली. मी तर इथं नव्हतो. मी ज्यावेळेला 17 तारखेला रात्री आलो तेव्हा मला कळलं ही चर्चाच थांबलेली आहे. त्यांच्याबरोबर मीही चर्चा थांबवली. पण जरी चर्चा थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाहीत. आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या. म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठेतरी कमिटमेंट आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी केलेला नाही. याचे अनुभव तुम्हालाही आहेत. तुम्ही मला प्रश्न अनेक मला वाटलं तर आणखीन जरा जोरात प्रश्न विचारला, पण काही जमलेलं दिसत नाही गणित तुम्हाला. त्यामुळं मी एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही. मी ठामपणे सांगतो, मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली. मी नेता असलो तरीसुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली. मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्याच आहेत. अजूनही आम्ही जर शहाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे. तुमचा थेट आरोप विनायक राऊतांवर आहे. तुम्ही सांगू का तुम्हाला, तुमच्या 3-4 प्रश्नांना मी उत्तरं दिली नाहीत. विषय सोडून तुम्ही प्रश्न विचारताय. काय मी विनायक रावांच्यावर आरोप काय केला?
सांगा बघू जरा. त्यांच्यावर जबाबदारी दिलेली होती. आहे ना, दिलेली होती का? त्यांच्यावर जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्यांनी रमेश रावांशी चर्चा केली तेव्हा मी नव्हतो. आरोप काय याच्यामध्ये? आरोप उल्लेख केला काय? ना त्यांच्यावर, काय आरोप केला? त्यांच्या संदर्भात उल्लेख केला ना आपण. तुमचं लक्ष इथं आहे का? हो आहे ना. तुमचं इथं लक्ष असेल हो आहे. तर मला हा तुम्ही प्रश्न विचारू नाही शकत नाही. मी काय आरोप केला त्यांच्यावर? तुमच्यापैकी कोणीतरी एकाने सांगा. आपण त्यांचा उल्लेख केला. आत्ताही करतोय की हे त्यांच्याच कार्यक्षेत्रामधला भाग आहे पक्षाच्या शिस्तीप्रमाणे, माझ्या नाही म्हणून मी लक्ष देत नव्हतो. पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि रमेश रावांनी पण मला विनंती केली म्हणून मी लक्ष दिलं. हा माझी भाषा आहे. याच्यामध्ये आरोप काय मी विनायक राऊतांच्यावर केला? प्रश्न पुढचा. एक मिनिट, मला म्हणायचंय आता सगळे चर्चा वगैरे केली, तुम्ही सगळं सांगितलं कार्यकर्त्याच्या. या नगराध्यक्ष पदाचा रमेश रावांना तुम्ही कमिटमेंट दिली होती का किंवा काय, किंवा त्याबाबत चर्चा झाली होती का? असं आहे सुनील की लियाकत शहानी सांगितलं मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार. आघाडीचं मी बोलतोय, हा युतीचं बोलत नाही आहे. रमेश रावांनी सांगितलं की मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी लढणार. आता काँग्रेस बरोबर नाही, राहिलं कोण? शिवसेना आणि राष्ट्रवादी. शरदचंद्र पवार साहेब, शिवसेनेच्या कुठल्या उमेदवाराने जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार? तेवढं मला दाखवा. ते जर स्वतःहून जाहीर करतात तरी पण तुम्ही त्यांच्याजवळ बैठका घेता, याचा अर्थ तुमची याच्यामध्ये मुकसंमती आहे. नाही कसं म्हणता येईल? तुम्ही नाही कसं म्हणू शकता? आज तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा बाबा तुम्ही स्वतःच म्हणताय की मी निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदाची, मग आम्ही तुमच्याबरोबर बसायचं कसं? असा त्यांच्यापैकी कोणी जर प्रश्न केला असेल तर तेच सांगतील. मला माहीत नाही असा काही केलेला. त्याही परिस्थितीमध्ये लोक जर मला येऊन सांगतात की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा तर मला केली पाहिजे. तुम्ही दोन शहरातले नेते आता एकत्र आले आहात, तर निवडणुकीला सामोरं जाताना नेमकं कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जातात? असं आहे की त्या मुद्द्यांवर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदमच अधिक सविस्तरपणे बोलू शकतील. मी सुद्धा बोलेन, परंतु ते पुढच्या टप्प्यात विचारा. माझ्या लेवलला काय आहे, माझ्या लेवलला जर काय असेल तर ते पहिल्यांदा विचारा, नंतर पुन्हा मी बोलेन. विधानसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा एक चांगली मोर्चे बांधणी दिसली, समोरच्या उमेदवाराला हरवण्यासाठी चांगली ताकद दिसली. पण ह्या इलेक्शन जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीबद्दल एकतर निर्णय नाही झाला किंवा बैठका झाल्या, गॅप राहिलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला युत्या आघाड्या येतात, म्हणजे मी अनेकांच्या वरिष्ठ लेवलला बसलेलो आहे, मला संधी ती मिळालेली आहे, त्यावेळेला एक टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागतं. पहिल्यांदा तुमच्यासमोर काही विषय समोर असावे लागतात. ते विषय तुम्ही समोर ठेवले पाहिजेत. त्या विषयावर चर्चा होऊन त्या ज्या विषयावर एकमत होईल ते बाजूला केले पाहिजेत. ज्या विषयावर एकमत होणार नाही ते विषय पेंडिंग ठेवले पाहिजेत. पुढच्या बैठकीत तुम्ही केलं पाहिजे. मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं हेच विचारत होतो की तुमची कुठपर्यंत चर्चा आली आणि कुठे चर्चा थांबले ते सांगा, म्हणजे तिथून पुढे मी चर्चा करेन. त्याच्या पुढे चर्चा मी करणार कशी? आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण? रमेशराव कदम. पण आता शिवसेनेचे 2 शिवसेना झाल्या, चिपळूणमध्ये 3री शिवसेना आता निर्माण होते की कसं काय? मला माहित तुम्ही नेते आहात. मला माहित नाही. पण मग प्रचाराचा असं आहे की एबी फॉर्म काय माझ्याकडे आलेले नव्हते. इथले एबी फॉर्म माझ्याकडे आलेले नाही. पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुखांच्याकडे आले. जसे पलीकडचे म्हणजे खेड आणि गुहागर हे विक्रांच्याकडे आले जिल्हा प्रमुख म्हणून, तसे इकडे आले. त्यामुळे ते एबी फॉर्म काय माझ्याकडे दिलेले नाही. त्यामुळे मी कोणाला एबी फॉर्म म्हणजे असा डबल दिलेला नाही. पण साहेब आता प्रचाराला बाहेर पडताना तुमची 24 म्हणजे आता उद्धव ठाकरेची 24, यांची काही 14-15 आहेत. ह्याचं गणित कसं मांडलं प्रचार करताना? काय अवघड काय गणित मांडायला? प्रत्येकाच्या समोर एक एक सांगतो ना, एक मिनिटात सोडवतो ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अवघड काय आहे? मला काही अवघड नाहीये. मला एकाच ठिकाणी फक्त अवघड आहे, मी दिलेल्या उमेदवारांमध्ये. समजलं? शेवटी एवढ्या शहरामध्ये सगळीकडे नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे, नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी फिरलं पाहिजे. आमच्यासारखा कशाला फिरेल? आमच्यासारखा थोडंसं कामाची वाटणी करून घेईल. त्यामुळं मी सांगून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार सोडवलेले आहेत तिथं त्यांचा उमेदवार असो किंवा माझा असो, त्याच्या प्रचाराकरता मला जावं लागेल. मी जाणारच आहे. तिथं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी रमेश रावांचाच प्रचार करायला सांगितलं नाही, त्यांचाच करणार आहे. आणि जिथे कुठे डिस्प्यूट झालाय म्हणजे मी सोडून तिथे मी जाणार नाही फार तर.
तुमचा प्रश्न सुटला. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन